वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। अंबाबाई देवीचं मुख्य गाभारा दर्शन काही दिवस बंद राहणार आहे। पुरातत्व खात्याकडून मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। 14 मार्च ते 17 मार्च 2026 या कालावधीत मंदिर बंद राहणार आहे, तर 18 मार्च पासून मूळ मूर्तीचं दर्शन नेहमीप्रमाणे चालू राहील। या 4 दिवसांमध्ये उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते पितळी उंबऱ्यापासून भाविकांना उपलब्ध करून दिलं जाईल। तर देवस्थान समितीमार्फत सर्व भाविकांना विनंती आहे की या 4 दिवसांमध्ये संवर्धनाच्या कामाच्या अनुषंगाने प्रशासनाला देवस्थान समितीला सहकार्य करावं। तर वरिष्ठ शिक्षकांना टीईटी मधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत ही मागणी आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। देशातील वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सूट द्यावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी संसदेत केली आहे। 20 ते 25 वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखत सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले। महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न खासदार महाडिक यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात उपस्थित करून शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। कक्षा 1 से 8 तक पढ़ाने वाले शिक्षकों के लिए शिक्षक पात्रता परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य की गई है। इसका उद्देश्य शिक्षा की गुणवत्ता बढ़ाना है, जो एक सराहनीय कदम है। लेकिन वास्तविक समस्या उन वरिष्ठ और अनुभवी शिक्षकों के साथ उत्पन्न हो रही है जो पिछले 20-25 वर्षों से निरंतर सेवा दे रहे हैं। शिक्षकों में मानसिक दबाव बढ़ रहा है, असुरक्षा की भावना पैदा हो रही है, सेवा सुरक्षा को लेकर चिंता बढ़ रही है। शिक्षा व्यवस्था का मनोबल प्रभावित हो रहा है। जो शिक्षक दशकों से विद्यार्थियों को शिक्षा दे रहे हैं, उनके अनुभव और सेवा को नज़रअंदाज करना उचित नहीं है। मैं केंद्र सरकार से आग्रह करता हूं कि 20 से 25 वर्ष सेवा पूर्ण कर चुके वरिष्ठ शिक्षकों को टीईटी अनिवार्यता से छूट दी जाए। उनकी सेवा, अनुभव और कार्य मूल्यांकन को ही पात्रता माना जाए। ये निर्णय न केवल न्याय संगत होगा बल्कि लाखों शिक्षकों को राहत भी देगा। धन्यवाद सर। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सीची काटेकोर तपासणी करण्यात येते। यासाठी नियुक्त दक्षता व फिरत्या पथकांमार्फत 37 गॅस एजन्सीची तसेच 31 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे। या तपासणीमध्ये एकूण 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 एजन्सीवर गुन्हे दाखल आणि 3 जणांना अटक करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितलंय। एलपीजी गॅस सिलेंडरचाही पुरवठा करण्यात येतो। हा स्टॉक जिल्ह्यासाठी पुरेसा आहे। डिझेल आणि पेट्रोलमध्ये तर पुढील 8 ते 10 दिवस पुरेल एवढा स्टॉक जिल्ह्यात आहे। एलपीजी गॅस सिलेंडरचाही पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे असे तेथील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मला आश्वासित केलेले आहे। त्यामुळे मी लोकांना असं सांगतो, सर्व सांगलीकरांना अशी विनंती करतो की कृपया घाबरून जाऊ नका। तर अजित पवार विमान अपघात प्रकरणात एक अपडेट समोर येते। अपघाताप्रकरणी आणखी एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटलांकडून ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। त्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।